नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे गाजर हे 1 किलो आहे. मी याला छान असं शिलटे काढून याला छान असं शिलून याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मी बनवत आहे गाजरचा हलवा, त्यासाठी इथे छान 1 किलो गाजर घेतलेले आहे. इथं आता मी याला किसणार नाही, तर मिक्सरमध्ये छोटे तुकडे करून फिरून घेणार आहे. बघू शकता, मिक्सरमध्ये पण छान असा आपला हा किस तयार होतो. म्हणजे याला चालू बंद असं मिक्सरला करायचं. खूप छान असं आपल्याला बारीक जसं पाहिजे तसं आपल्याला किस याचा तयार होतो. आता आपण कढईमध्ये याला छान असं परतून घेऊ. बघू शकता किती छान असं आपला हा झालेला आहे गाजरचा हलवा. आता आपण याच्यामध्ये छान असं ड्रायफ्रूट टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता, इथे मी याच्यामध्ये घेतलेल्या ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, इथे घेतला आहे विलायची, इथे घेतलं आहे खरबूज बी, हे ऑप्शनल आहे. इथे घेतलं आहे खसखस, जर तुम्हाला आवडली तर टाका. इथे घेतलं आहे मनुके आणि विलायची. आता मी याला छान असं आपल्या इथं बघू शकता छान असं कढईमध्ये आपला हा हलवा परतत आहे. मिक्सरमध्ये फिरून घेतला होता. आता सोबत टाकायचं आहे आपल्याला हे मनुके आणि ही खसखस. खसखस ही थंडीमध्ये खायला छान असते आपल्या शरीराला. तुम्ही बघू शकता इथे टाकलेली आहे. सोबतच टाकायचं आहे मगज बी. तुम्हाला आवडलं तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालतं, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार. आता मी हे ड्रायफ्रूट कट करून घेणार आहे. बघू शकता इथे छान असं आपलं परतलं आहे. इथे आहे ड्रायफ्रूट. आता मी याला पण छान असं परतून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, आपण जे मिक्सरमध्ये गाजर पिसले होते त्याच्यातच मी घेतली आहे साखर आणि त्याच्यातच आपल्याला टाकायचं आहे हे छान असे 2-3 विलायची. याच्यामध्येच आपल्याला पिसून या हलव्यामध्ये टाकायचे आहे. बघू शकता छान अशी हा 1 किलो गाजर आहे, तर मी याला 1 मोठी वाटी कटोरी छान अशी साखर पिसलेली आहे, त्याच्यासोबत टाकलेली आहे विलायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता. बघू शकता किती सुंदर असा आपला हलवा तयार होत आहे. इथे घेतले आहे मिल्क पावडर, हे अर्धी वाटी मिल्क पावडर आहे. तुमच्याकडे जर खवा असेल तर तुम्ही खवा टाकू शकता. मी इथे मिल्क पावडर टाकत आहे. हे मिल्क मेड नेस्ले कंपनीचं आहे. तुम्ही इथे बघू शकता त्याला छान असं. तर मी आता याला इथे टाकत आहे. बघू शकता आपल्याला मिल्क पावडर टाकायचं आहे आणि याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघू शकता आपला हलवा एकदम छान रेडी आहे. आता आपण करू गॅसला बंद आणि करू प्लेटिंग. तुम्ही बघू शकता इथे घेतला आहे मी बाउल आणि त्याच्यात घेतला आहे हलवा. आता आपला हा हलवा वरून थोडंसं काजू पिस्ता आणि ड्रायफ्रुट्स आणि हा चम्मच. तर तुम्हाला माझा असा हा गाजराचा हलवा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, सबस्क्राईबर करा, शिल्पास किचनला लाईक करा.